शुभंकर, मी तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलतो. तुझं लक्ष कुठे आहे यार? अमोघ, आय एम सॉरी यार. अरे तो नामदेवचा फोन येणार होता, अजून नाही आला म्हणून जरा मला. मॉन शुभंकर, मी तुला अनेक वेळा वॉर्न करून सुद्धा पुन्हा तू त्याच रस्त्यावर चाललास. अरे तसं नाही अमोघ, मी फक्त हे बघ, तू समीरसाठी सुलेखाकडे जॉब अरेंज केला, ओके. तिच्यामार्फत त्यांच्यासाठी क्वार्टर्स अरेंज केले, फाईन. पण आता त्यांच्या गृहप्रवेशासाठी गिफ्ट वगैरे पाठवण्याची काय गरज आहे यार? म्हणजे गरज अशी नाही म्हणतायत. मी हे बघ फक्त विचार काय केला की शुभंकर प्लीज, तू ही करणं मला सांगू नकोस. तुलाही स्पष्ट माहिती आहे की अश्विनी ते गिफ्ट घेणार नाही. तो समीर नामदेवला काहीतरी ऐकवेल, एक छोटासा तमाशा होईल आणि नामदेव गिफ्ट घेऊन परत. दिस इज ऑल रिटन ऑन द वॉल. शुभंकर, तू ठार प्रेमात पडलायस. प्लीज प्लीज, फॉर गॉड सेक, टेक केअर प्लीज. खरं सांगू तुम्हाला, मला ना तुमच्यासारख्या मुलींचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे दिवसभर कंपनीची सगळी जबाबदारी सांभाळायची आणि संध्याकाळी घरी आल्यावर घरात लक्ष घालायचं. नाही म्हणजे तुमच्याकडे नोकर चाकर असतील, पण बायकांना सगळं बघायला लागतं ना. तुम्हाला खरं सांगू का आई, मला हा काही प्रॉब्लेमच नाहीये. माझ्या घरी कुणीच नसतं, मी एकटीच राहते. हो का? अगं बाई, चुकलंच माझं. नाही म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण माझं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं, असंच ना? हो. म्हणजे काय आहे ना, पुरुषाला स्त्रीची आणि स्त्रीला पुरुषाची जोडी हवीच. त्याशिवाय पूर्णता कशी येणार? निसर्गाचा नियमच आहे हा. पण नियमांना अपवादही असतात ना. मला असं वाटतं की लहानपणापासून मी अनेक बाबतीत अपवादच होते. माझ्या अकॅडमिक करिअरमध्ये मी अनेक रेकॉर्ड्स मोडली, बिझनेसच्या चौकटी तोडल्या. गुणवत्तेच्या बाबतीत कधीही कुठलाही कॉम्प्रोमाइज केला नाही. माझ्या बुद्धिमत्तेला, माझ्या मनाला पटेल असा कोणी कधी भेटलाच नाही. तुमच्या भाषेत पूर्णता आणणारा. मग केवळ मंगळसूत्र घालायला हवं म्हणून लग्न करायचं, हे मला नाही पटलं. आणि समाजाचं म्हणाल तर समाजाची काळजी किंवा भीती मला कधी वाटलीच नाही. मला ना आधी फक्त तुमच्या कर्तबगारीचं कौतुक वाटत होतं. पण आता तुमचे विचार, तुमची बुद्धिमत्ता, ह्याचं सुद्धा खूप कौतुक वाटतंय. पण तुमच्या सुनेने कठीण परिस्थितीत जी हिंमत दाखवली आणि बाळाला वाढवायचं ठरवलं, जे धाडस दाखवलं, त्याचं कौतुक कधी वाटलं नाही आई तुम्हाला? बस. वाह, खूप दिवसांनी असं सागर संगीत जेवण झालंय. क्या बात आहे आशिफ. खरंच खूप छान होतं जेवण. उगाचच तुम्ही कौतुक करताय, नेहमीच होतं सगळं. आणि खरं तर अर्ध्या गोष्टी आईंनी केल्या होत्या. छे, मला कशाला उगाच श्रेय? सगळा स्वयंपाक अश्विनी तर केलाय.
पण खरं तर कॉन्ट्रॅक्ट द्यायला हवं होतं. म्हणजे घरात एक लहान बाळ असताना एवढं सगळं एकटीने करायचं म्हणजे. आज आमचा या घरात पहिला दिवस आहे ना, म्हणून म्हणलं मीच स्वयंपाक करणार. मला खूप छान वाटलं आज नवीन घरात स्वयंपाक करायला पहिल्यांदा. आईस्क्रीम खाणार कोणी? मी घेऊन येतो ना. किती किटी कुठे आहे? किटी कुठे आहे? अरे म्हणजे किती असती ना, ह्याला जबरदस्तीने आईस्क्रीम आणायला लावलं असतं आणि सगळ्यांना खायला लावलं असतं. असती तर ना. उठला बघ. तिला तिकडे उचक्या लागत असतील. तिला सतत उचका लागत असतील. रोहन आहे ना सारखा जप करत असतो तिचा. अरे पण उपयोग काय त्याचा? असं काही बोलू नकोस तू. ती आल्यानंतर तुमचाही आमच्यासारखाच गृहप्रवेश होतो की नाही बघ. आईस्क्रीम आणतोयस ना? अरे हो. आलंच. आशुताई आत येऊ. नामदेव दादा तुम्ही? साहेबांनी ह्या गिफ्ट पाठवलं नाही. साहेबांनी म्हणजे शुभंकर प्रधान. समीर, त्यांना जसं सांगण्यात आलं तसंच ते करतात. त्यांचा काय दोष सांग मला. आज त्यांना काही बोलू नकोस प्लीज. साहेब लहान तोंडी मोठो घास घेतोय कळता माका, पण आमच्या साहेबांच्या मनात तुमच्या आनंदात मीठ टाकूचो अजिबात विचार नव्हतो. साहेब खरंच मोठ्या मनाची असत आणि ह्या गिफ्ट तुमका त्यांनी खरंच मोठ्या मनान पाठवलं नाही. तेवढा घ्यावा, मी निघते. आज आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी मला तोंड खराब नाही करायचं माझं. तुमच्या शुभंकर प्रधानला सांगा आमच्या आयुष्यात याचा प्रयत्न करू नकोस. झालं तेवढं खूप झालं. त्याला मागही एकदा सांगून झालंय. आता जर का परत चूक झाली ना तर. साहेब एवढे भडका नकोस. तू निघ इथून. मावशी निदान तुम्ही तरी. तुला जा म्हणतो ना इथून. समीर नामदेव दादा सॉरी. दॅट्स ओके. अश्विनी निघू मी आता. उशीर झाला ना, निघायला हवं. इनफॅक्ट माझी आता जायची वेळ झाली समीर. मी निघू. मिसेस देवधर, मी पाहिजे तर तुम्हाला जाताना ड्रॉप करते. नाही मी जाईन ना. खरंच नको, राहू दे. नाही, त्यात खरंच संकोच करू नका. इट्स माय प्लेजर. बाय. अश सुनो, ते बा आईकडे जा. हे पिलू आईकडे जा. बघू. What a sweet baby.
हे घे हे घे हे घे हे घे, हे घे. हे कशाला? पहिल्यांदाच बघितलं ना मी बाळाला. अश्विनी निघू मी? आणि आता ये 4 दिवस राहिला. समीर जवळ आई आहेत ना? आई पाठवाल ना अश्विनीला? हो हो पाठवीन ना. येऊ मी? समीर बाय. खरंच छान झाला कार्यक्रम. सुलेखा थँक्स आल्याबद्दल आणि घराबद्दल सुद्धा. समीर डोंट मेन्शन इट. यू ऑलवेज वेलकम. थोडंसं गालबोट लागलंच. दॅट्स ओके. पार्ट ऑफ लाईफ. चल बाय. बाय. येते अश्विनी. बाय. मी याला पाण्यात ठेवण्यात. हां. साहेब अरे मी तुलाच फोन करत. ह्या बघितलास? ठेव. तू निघ. झालं समाधान? प्रिसाइसली मी जसं म्हटलं होतं तसंच झालं ना? शुभंकर, तुला माझं बोलणं कदाचित फार कठोर वाटेल. माझा रागही येईल तुला, पण मी नाही तर आणखी कोण बोलणार तुला? वगैरे तुझ्यावर कशाला चिडू मी? खरं तर हे असं होणार याची कल्पना होती मला, पण मी म्हटलं की एक्सप्लेनेशन देऊ नकोस प्लीज. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि सगळ्यात डेंजरस पार्ट काय माहितीये? तुला काहीही सांगून तू ऐकशील असं मला वाटत नाही. तू तरी काय करणार म्हणा. प्रेम ही गोष्टच अशी आहे, ते कुणाचंच काहीही चालत नाही. अमोघ म्हणतोय तसं खरंच झालंय का माझं? मी जे काही करतोय ते फक्त अश्विनी करता? म्हणजे मी तिच्या शुभंकर कधी आलास तू? कळलंच नाही. आत्ताच आलो. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे?
काय नाही ग, टेन्शन्स बिझनेसची ॲज युजल. शुभंकर, अरे जरा मधनं मधनं विश्रांती घ्यायची असते रे बाबा. पण तू म्हणजे ना अगदी झपाटल्यासारखं काम करत असतोस, म्हणूनच काळजी वाटते तिला. डोंट वरी. मामा, कसं आहेस रे? मामा, मामीनी मला 2 गिफ्ट दिली आणि खूप सारे चॉकलेट्स पण दिली आणि मामीनी मला आईस्क्रीम खायला पण घेऊन गेली. खूप मज्जा आली. अच्छा. पण काय रे, एकट्याने खाल्लंस आईस्क्रीम? मला कुठे आईस्क्रीम? मी म्हणालो मामीला, मामाला परत आपण आईस्क्रीम खायला जाऊया. मामा, मी तुला गिफ्ट दाखवतो मामीने दिलेली. हो, चल ना, चल. बघितलंस नमिता, लहान मूल कसं जादू करतं ते. शुभंकरचं टेन्शन बघता बघता पळालं. उद्या तुमचं बाळ येईल ना, तेव्हा टेन्शन नावाची गोष्टच या घरात राहणार नाही. बघत राहा. हाय, बाळ कुठे? झोपलाय. का ग, गप्प गप्प कायस? काय नाही, बाळ झोपलंय आणि आई पण झोपलेत ना म्हणून. आई झोपली एवढं लवकर? हो, त्यांना काय झालं? आपण नंतर बोलूया ना, तू आत्ताच आलायस ना. मला आत्ताच ऐकायचंय. मिहीर झोपला का ग? हो, आज एवढी मस्ती केली ना की दमूनच झोपला तो. आत्या आली का घरी? नाही, अजून नाही. काय ग, काही हवंय का? हो. काय? मला की नाही सूप हवं. सूप? अगं, आता जेवलो ना आपण. असं काय करतोस? मला नाही, बाळाला सूप हवंय. ओ, अच्छा, ओके. मग आपल्या बाळाला आज कुठलं सूप हवंय? म्हणजे तू ऑर्डर करणार बाहेरून? गेल्या वेळेला सुद्धा मी कोथिंबीर वड्या मागितल्या तेव्हा बाहेरून आणून दिल्या होत्यास मला. अरे म्हणजे असं काय करतोस? बाळाला बाबाच्या हातचं सूप हवंय. अच्छा, ओके. 10 मिनिटं. समीर, आईंना बाळ त्यांच्या जवळ नको असतं. बाळ रडत असताना त्या आजूबाजूला असल्या तरी त्या त्याला घेत नाही. असं 2-3दा झाले. शेवटी मी विचारलं तर मला म्हणाले की काय म्हणाले? मला म्हणाले तर परक्याचं रक्त मी का जवळ घेऊ? मी बोलतो आईशी. मी सकाळी बोलतो नक्की. तू किती समजूतदार आहेस. माहिती आहे मला.